तर अकलूजच्या सर्वच ग्रामस्थांबरोबर एक चर्चासत्र आदरणीय रणजितदादा, आदरणीय मोठेदादांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलं आणि ह्या चर्चासत्राचा मुख्य विषय म्हणजे की अकलूजमधली होणारी वाहतूक कोंडी किंवा वाहतूक नियंत्रण ह्या पुढं कसं करावं. कारण का आपण जर बघितलं तर अलीकडच्या काळामध्ये प्रत्येक घरोघरी टू व्हीलर किंवा चारचाकीचं संख्या ही वाढलेली आहे आणि त्याचबरोबर अकलूजमधले रस्ते देखील आता कामं चालू असल्यामुळे काही ठिकाणी अडथळा निर्माण होतो आहे. त्याचबरोबर जे नवीन आपलं जर महर्षी चौकासारखं ठिकाण पाहिलं तर त्या ठिकाणी सगळी बाजारपेठ आल्यामुळे नवीन वाहतुकीच्या समस्या निर्माण व्हायला लागलेल्या आहेत. मग त्याच्यावरच्या उपाययोजना नगरपालिकेने आज कामाचं आपण जर बघितलं तर नवीन स्टँडपासून महावीर स्तंभाकडे जाणारा रस्ता हा आपण आता 60 फुटाचा करतो आहे आणि त्याचबरोबर आज आपल्या PI साहेबांनी जे नवीन सूचना मांडलेल्या आहेत की जे बाजारपेठेतले मुख्य रस्ते आहेत त्या ठिकाणी ऑल्टरनेट डे पार्किंग म्हणजे P1 P2 पार्किंग अशा प्रकारचा प्रस्ताव पोलीस प्रशासनाकडून आलेला आहे. त्याचबरोबर काही रस्ते वन वे करण्यासंदर्भातचा देखील प्रस्ताव हा पोलीस प्रशासनाने मांडलेला आहे आणि अतिशय चांगला प्रतिसाद हा अकलूजच्या नागरिकांनी दिलेला आहे. अतिशय म्हणजे आपण जर बघितलं तर खेळीमेळीच्या वातावरणात आजची ही सभा पार पडली. निश्चितप्रमाणे भविष्य काळामध्ये ह्या सगळ्यावर आम्हाला नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करायचा. आपण जर बघितलं तर ह्या वाहतुकीसंदर्भातचे विषय सगळे प्रशासनाबरोबर चर्चा केलेले आहे. प्रशासनाचे देखील अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आहे. मग त्यात RTO कार्यालय असेल, पोलीस प्रशासन असेल, PWD प्रशासन असेल, ह्या सगळ्याच प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या विभागातले जे काही सहाय्य लागेल ते करण्याचं दर्शवलेलं आहे. अकलूज नगर परिषदेच्या वतीने जे काही सहाय्य लागते मग त्यात रस्त्यांचं मार्किंग करणं असेल किंवा लोकांचे प्रतिनिधित्व स्वीकारून तिथं त्यांचे सूचना हरकती मांडण्यासंदर्भातचं काम असेल, हे सगळं काम आम्ही करतो आहे. आणि येत्या म्हणजे आत्ता जर आपण बघितलं तर शाळेला सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि ह्या अकलूजमधली रहदारी त्या काही प्रमाणात कमी आहे. शाळा चालू होण्याआधी अकलूजमध्ये एक वाहतुकीला शिस्त लागावी ह्या हेतूने खऱ्या अर्थाने आज मिटिंग घेतली आणि उद्या 1 मे महाराष्ट्र दिन ह्या निमित्ताने आम्ही उद्यापासून ह्याची अंमलबजावणी चालू करतो. बाजार भरत होता त्याचं नियोजन आपण चांगलं केलं होतं, मात्र लोक अद्याप रस्त्यावर बसतात. आता एका नागरिकांना सांगितलं त्याविषयी नवीन नियोजन काय करणार आहे का? आपण जर बघितलं आपल्या नवीन बाजारतळी येथे आपल्या अकलूजचा आठवडे बाजार भरतो आणि त्या ठिकाणी अकलूज नगर परिषदेने जवळपास 1.25 कोटी रुपये खर्चून एक प्रशस्त अशी इमारत तिथं नवी बाजारासाठी उभा केलेली आहे. परंतु काही प्रमाणामध्ये जे बाहेरगावून शेतकरी येतात त्यांचं जे मुख्य रस्ता आहे बायपास म्हणजे जयसिंह चौकाकडून गांधी चौकाकडे जाणारा रस्ता तिथं बसायचं ठिकाण झालेलं आहे. आम्ही वारंवार सूचना देऊन देखील त्यात काही बदल झालेला नाही. तरी देखील मी 1-2दा मीटिंग घेऊन प्रयत्न केला आहे. निश्चितप्रमाणे आता पोलीस प्रशासनाने देखील ह्यात दखल घेतलेली आहे. आम्ही त्यांना विनंती करू आणि त्यांच्या देखील काही जर सुविधा आम्हाला करून देण्यासंदर्भातचं कारवाई असेल तर निश्चितप्रमाणे अकलूज नगर परिषद त्यांनाही देखील मदत करेल. गांधी चौक हा रस्ता जो आहे ते कोणाच्या मालकीचा आणि तो कधी दुरुस्त होणार अशा नागरिकांची मागणी. आपण जर बघितलं मी आपल्या आता 4-5 महिन्यापूर्वी आपल्या अकलूज नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये देखील हा बराचसा प्रश्न आपण सगळ्यांनी विचारला होता. हा प्रश्न जर आपण बघितलं तर हा मूळ रस्ता आहे PWDचा. PWDकडनं तो रस्ता हँडओव्हर आता आम्ही नगरपालिका करून घेतो आहे आणि त्याची प्रक्रिया अद्याप चालू आहे. आमच्याकडं निश्चितप्रमाणे आदरणीय रणजितांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अकलूजमध्ये जवळपास राज्य नगरोत्थानमधनं 120 कोटी रुपयेचा रस्ता निधी हा अकलूज नगर परिषदेला आणलेला आहे आणि त्यासाठी म्हणून आम्ही आता PWD म्हणले की तो रस्ता जर आम्हाला हँडओव्हर करून दिला तर त्याच्यावर आम्ही निधी वर्ग करू आणि त्या संदर्भातली सर्व प्रक्रिया आता आमच्याकडनं काम बदल प्रस्ताव करून आम्ही वरिष्ठ पातळीवर पाठवलेला आहे. येत्या महिन्याभरामध्ये आम्हाला खात्री आहे की ह्याची मंजुरी आम्हाला मिळेल आणि अतिशय चांगल्या प्रकारचा 4 पदरी रस्ता सिमेंट करण्याचा हा जयसिंह चौकापासून गांधी चौकापासून मसूदमळा असा हा संपूर्ण रस्ता 4 पदरी सिमेंटचा होणार आहे. वाहतुकीचा नियम म्हटलं तर सिग्नल महत्त्वाचा आहे. आपल्या अकलूज गावचे सिग्नल बंद अवस्थेत आहेत, ते चालू होतील का? अकलूज गावातले जर आपण सिग्नलचा इतिहास पाहिला तर अकलूज ग्रामपंचायत असताना ग्रामपंचायतीला सिग्नल मिळणारा हे पहिलं गाव अकलूज होतं. आदरणीय विजयदादांनी त्या काळी आपल्या गावामध्ये सिग्नल लावले. तेव्हापासून नंतर मी सरपंच असताना मीच त्या सिग्नलचं रिवाईव्ह करून पोलीस प्रशासनाच्या ताब्यात दिले. आत्ता देखील ते सिग्नलची जर परिस्थिती बघितली तर चालू सिग्नल आहे, परंतु पोलीस प्रशासनाकडे आवश्यक तेवढा फोर्स नसल्यामुळं तिथं ते नियंत्रण करणारे लोक नाहीत.
आत्ता आपण जर बघितलं PI साहेबांनी त्यांच्या मनोगतामध्ये सांगितले की आम्ही काही होमगार्ड पोलिसांच्या मदतीला देतो आहे आणि त्यांचा जो काही खर्च असेल तो नगरपालिका उचलते. मग त्यांचे 5 पोलिस ट्रॅफिकची अधिक हे 5 होमगार्ड असे 10 लोकांची टीम बनवून ह्या सगळ्यावर आम्ही नियंत्रण करण्याचा प्रयत्न करणार. आजच्या बैठकीत चर्चा झाली का काय निर्णय करण्यात आलेला आहे? चर्चा ही झालेली आहे. निर्णय करण्यासंदर्भातची प्रक्रिया जी आहे ते आपण त्याला प्रसिद्धी करावी लागते. त्याचे अधिकार सर्व कलेक्टर साहेबांकडे आहेत. त्यामुळं आज जे काही ह्या मिटिंगच्या निमित्ताने चर्चा झाली त्याविषयीची अंमलबजावणी आता आम्ही कलेक्टर साहेबांकडे करणार आहोत. येत्या 15-20 दिवसामध्ये त्याचे म्हणजे कागदोपत्री सगळं व्यवहार पूर्ण होईल. अकलूजकरांना काय आव्हान असेल या मिटिंगच्या निमित्ताने वाहतुकीच्या नियमासाठी? मी सर्व अकलूजकरांना हीच विनंती करेल की आपली आता वाटचाल ही एका शहराकडे आपल्या गावाची होत चाललेली आहे. त्यामुळं ही वाटचाल होत असताना एक शिस्तबद्ध पद्धतीने जर विकास घडला तर निश्चितप्रमाणे ह्याचा फायदा दीर्घकालीन फायदा आपल्या अकलूजच्या नागरिकांना होणार आहे. मी आदरणीय मोठेदादांच्या वतीने आणि रंजदांच्या वतीने ज्या काही सूचना अकलूजकरांना दिलेल्या आहेत हे कायमच पाळण्याची भूमिका अकलूजकरांनी घेतलेली आहे आणि आपण जर बघितलं तर आजच्या मिटिंगला देखील भरघोस असा प्रतिसाद अकलूजकरांनी दिलेला आहे.